नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण चपातीपासून पिझ्झा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत। आता ही एक चपाती घेतलेली आहे आणि अशी पॅनवरती छान आपल्याला कडक भाजून घ्यायची आहे। चपाती कडक छान भाजली की पिझ्झा मस्त होतो आणि छान लागतो खायला पण कडक असा। आता याच्यामध्ये आपण याच्यावरती थोडंसं मायोनीज टाकून घेऊयात। आता याच्यामध्ये आपण थोडासा टोमॅटो सॉस घालणार। याच्यामध्ये आपण थोडासा टोमॅटो सॉस घालूयात। आता हे असं मिक्स करून चपातीला लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे। आता याच्यावरती आपण शेजवान चटणी सुद्धा घालणार आहोत। आता याच्यामध्ये आपण 1 चमचाभर शेजवान चटणी घालून घेणार आहोत। आता ही सुद्धा चटणी अशी पसरून घ्यायची आहे, आपल्याला सगळीकडे सारखी लावून घ्यायची आहे। हा पिझ्झा घरच्या घरी खूप कमी साहित्यात तयार होतो आणि मुलांना पण आवडतो। आता हे मस्त चटणी लावून झालेली आहे। आता याला टोमॅटोचे स्लाइस टाकून घेऊया। आता याच्यावरती टोमॅटोचे स्लाइस टाकून घेऊयात आपण। मी असे काप केलेले आहेत गोल गोल। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। आता अशा प्रकारे आपला पिझ्झा वाफळत आहे आणि हे टोमॅटोचे स्लाइस माझ्या स्वरांनी कट केलेले आहेत अशा पद्धतीने। अशा प्रकारे चपातीचा पिझ्झा तयार आहे। आता आपण हा पिझ्झा एका प्लेटमध्ये काढून घेऊया। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा। असा पिझ्झा तुम्ही घरी नक्की करून बघा। धन्यवाद।